मित्रांनो पहा, खूप सारे दिवस झालेले आहेत तुम्ही माझं रील किंवा शॉर्ट्स पाहिलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सुद्धा पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहेत. म्हणून आता फक्त ऐका, ध्वनी साऊंड ऐका माझं आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. काय झालं ऍक्च्युली ज्यावेळेस पासून टेलिग्रामने अचानक सरेंडर केलं आणि आपल्यातून ते गायब झालं, त्यावेळेस पासून सगळेजण अगदी हरवल्यासारखं वाटतंय 100%. फक्त त्याच्यासाठी आजचा हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम बंद झालं म्हणजे बऱ्याच जणांना आतापर्यंत वाटत होतं की टेलिग्राम असल्यामुळे अभ्यास होत नाही, पण बऱ्याच जणांना आता कळायला लागलं की टेलिग्राम असल्यावरती अभ्यास होत नाही, यापेक्षा महत्त्वाचं नसल्यावर पण अभ्यास होत नाही. म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला अपडेट पाहायची सवय लागलेली, एवढे ऍडिक्टेड झाले सगळे आपण टेलिग्रामला की टेलिग्राम नसेल तर असं मनातूनच असं काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय, एकदम काळीच तुटल्यासारखं होतंय, कळतच नाहीये काय करायला पाहिजे. भरपूर मुलांनी ह्या टेलिग्राम बंद झाल्यापासून डायरेक्ट शिफ्ट होऊन ते आपल्या व्हॉट्सअप आणि मोबाईल वरती एवढे जास्त कॉल आणि मेसेज करायला लागलेत की आपण कितीही प्रयत्न केला तरी सगळ्यांसोबत बोलूही शकत नाहीत. आणि सगळ्याच व्हॉट्सअपला एका दिवसात जर 500-1000 मेसेज यायला लागले तर त्याला रिप्लाय सुद्धा देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे अजून आपलं काय झालं, टेलिग्रामवरती आपण बोललो, सूचना टाकल्या, विद्यार्थ्यांना कनेक्ट होत होतो, त्याच्यावरून इकडे शिफ्ट झालो आणि इकडे शिफ्ट होऊन तुम्ही तो इतका भडीमार केलाय की ह्याच्यात सुद्धा तुम्हाला सगळ्यांना प्रॉपर माझ्याकडून कम्युनिकेशन करता येत नाहीये. याच्या नादी लागल्यामुळे आपण युट्यूब कडे सुद्धा शिफ्ट होणं तेवढं शक्य झालं नाही आणि मागचे 2 दिवस त्यामुळे आपण तुमच्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट करता आलेला नाही. म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. हा सुद्धा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा पोहोचवायचा आहे, कारण ही जबाबदारी तुमची आहे. आता इथून पुढे टेलिग्राम चालू होईल 22 तारखेला, म्हणून आपण काय केलं नाही, व्हॉट्सअपचा चॅनल क्रिएट करून ठेवला, त्याला काहीतरी एक 500-600 मुलांनी जॉईन पण केलं, मुलं लिंक पण मागतायत, पण मला तिथं काही टाकायला किंवा अपडेट द्यायला सुरुवातच केली नाही, कारण की आपलं टेलिग्राम 22 जूनला तसंही चालू होणार आहे आणि मग उगाच 2 दिवसांसाठी परत इकडून तिकडे क्राऊड घ्यायचा, तिथं तसंही खूप सारे लिमिटेशन्स येतं, फाईल सेंड करता येत नाही, व्हिडिओ पाहिजे तेवढा शेअर करता येत नाही, काहीच करता येत नाही. सो आपण तिकडे आपण काय ऍक्टिव्ह झालेलो नाही येतं, पण युट्यूबला आपण आता ऍक्टिव्ह होतोय. हे लक्षात घ्या की टेलिग्राम जर नसेल तर युट्यूब हा एकमेव पर्याय तुमच्या समोर असला पाहिजे. तुम्ही काय फेसबुक, इंस्टा आणि व्हॉट्सअप याच्याकडे जाणार नाहीत, कारण नाही पण जायला पाहिजे, तिकडे डिस्टर्बन्स खूप जास्त आहे. त्याच्यामुळे युट्यूबला जर तुम्ही बाकीचे चॅनल स्किप केले, अदर म्हणजे मूवीज किंवा इतर काही गोष्टी, तर तुम्ही नॉर्मली आपल्या विषयांच्या शिक्षकांच्या युट्यूबला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. त्यामुळे आपण युट्यूब वरती कनेक्ट होणार येतं, पण त्याची गरज नाही. आपलं परत सगळं पहिल्यासारखं 22 जून पासून काय होणार आहे, सुरू होणार आहे. मग आता आपल्याला मूळ मुद्द्याकडे यायचंय की आपलं कम्युनिकेशन काय झालं होतं, गॅप पडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये काय करायला पाहिजे. तर आपल्या समोर आता 12 जुलैची एक्झाम आहे, कंबाईन मेन्स C 2026, आणि आता जी 14 जूनला प्रिलियम झाली तर त्याची 5 डिसेंबरला काय मेन्स परीक्षा आहे, बरोबर. हे टार्गेट आहे. भरपूर जणांचं म्हणणं आहे की याला खूप कमी स्कोर आलाय, हे फोकस करतो, काहींचा याला नाहीये मग याला आलेला आहे, अशा संभ्रम अवस्थेत येतं. तर इथं जर बऱ्याच जणांचे प्रश्न येतं, सर कट ऑफ किती लागेल, काय लागेल, तर मला असं वाटतं मागचा कट ऑफ किती लागलेला आहे, 51च्या आसपास समथिंग आहे. मग आत्ताचा कट ऑफ पेपर अवघड आहे, म्हणून नक्कीच 1-2 मार्काने त्याच्यापेक्षा कमी 48, 49, 47, मी तर एवढं म्हणाल तुम्हाला, किती कमी लागू द्या किती जास्त लागू द्या, तुम्ही अभ्यास करा. कारण तुम्ही जर इथं 45+ मार्क जर घेताय, मी 45 कट ऑफ म्हणत नाहीये, परत एकदा लक्षात घ्या, 45+ मार्क घेताय तर तुमचे जस्ट पुढचे 2-3 मार्काने जो रिझल्ट जातोय तो याचमुळे जातोय की तुम्ही परीक्षा आल्यावरती जागे होताय. म्हणून आता तुम्हाला हे मार्क न बघता मेन्सच्या अभ्यासाला लागायला काहीच हरकत नाही, कारण प्रिलियम निघली. आता 9 ते 10 हजार मुलं जे बसणार आहेत त्या सगळ्यांचं सिलेक्शन होणार आहे का, नाही, फक्त 550च्या आसपास मुलांचं सिलेक्शन होणार आहे. बाकीचे परत रिपीट पुढच्या प्रीला येतं. म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं की आपल्या आजूबाजूचे जरी आत्ताच्या मेन्सला असले तरी हे सगळे परत आपल्या पुढं प्रीला येतं. मग तुम्ही त्यांच्यासोबत आत्ता जर मेन्स केली तर तुम्ही त्यांच्यासारखे पुढच्या मेन्सला दावेदार असणार येतं, नाहीतर आत्ता तुम्ही मेन्स केली नाही तर तुमचं काही खरं
नाही. आणि जे गट ब क च्या मेन्सला येतं त्यांच्याकडे तर ऑप्शनच नाहीये, ते गट क ची मेन्स करणार येतं. राहिला प्रश्न सरळ सेवा किंवा गट क ची या वर्षीची जाहिरात कधी येईल, तर त्याच्याबद्दल मला, तुम्हाला, तुमच्या मित्राला, टेलिग्रामवाला कुणालाच काही माहित नाही. जोपर्यंत आयोग काही नोटिफिकेशन टाकत नाही तोपर्यंत त्याच्यावरती चर्चा करणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल माझ्याकडून, तर मला असं वाटतं. कारण ते आल्यावरती कळणार आहे स्कीम ऑफ एक्झाम काय, परीक्षा कशी होणार आहे. उगाच त्याच्यात सर अशी होईल का, म्हणजे भविष्याबद्दल भविष्यवाणी करायला आपण काय कुणी तज्ञ नाही किंवा आपण ज्योतिष नाही. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पाळाव्याच लागतील की आपल्या समोर आता आहे 12 जुलै कंबाईन मेन्स 2026 आणि 14 जूनची मुलांना ज्यांना स्कोर चांगला आलेला आहे किंवा काही काहींना कमी आलेला आहे, पण तुम्हाला मेन्सच करायची आहे, कंबाईन मधून पोस्टच काढायची आहे, तर तुम्हाला हे नियोजन लक्षात ठेवा की 550च मुलांचं सिलेक्शन होणार आहे, फक्त 550. परत राहिलेले 8,500 मुलं तुमच्या सोबत येणार आहेत. कुठं? पुढच्या प्रीला. आणि पुढच्या प्रीला ते प्री काढल्यानंतर मेन्सला तसे जे दावेदार असणार आहेत कारण त्यांनी मागची मेन्स केलेली आहे, तसंच तुम्हाला त्यांच्या सोबत होता येईल जर तुम्ही आत्ता मेन्स केली तर. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला मेन्स करायची आहे. पेपरची हे जे लेंदी पेपर होता किंवा अवघड होता, ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मुलांना मार्क आलेत. असं नाहीये की मार्क आले नाही, त्यांचा अभ्यास आहे, त्यांना मार्क आलेत. त्यामुळे पेपर किती अवघड आणि सोपा असला तरी तुम्हाला पोस्ट काढण्यासाठी कॉम्पिटिशनला म्हणजे स्पर्धेला तोंड द्यावंच लागणार आहे, हे क्लिअर करून घ्या. आणि माझं कॉन्टॅक्ट तुमच्याशी म्हणजे फोनवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही काहीही अडचण असेल तर तुम्हाला सांगितलं 96 23 17 18 18 हा आपला नंबर आहे. याच्यावरती होता होईल तेवढ्यांनी फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. जर काही गरज असेल तर फोन खूप कमी वेळेस करा, कारण एक कॉल बोलेपर्यंत जर 10 मिस कॉल पडले तर आपण त्यांना एवढ्यांना रिटर्न करून परत बोलू शकत नाही. कवर टेलिग्राम चालू होईपर्यंत, त्याच्यानंतर आपण रेग्युलर गोष्टी चालू होतात. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. तुम्ही म्हणताल मग सर व्हॉट्सअपला मेसेज केला चेक करा, तर ते सुद्धा सांगितलं तुम्हाला दिवसभर रिप्लाय आपण करणं चालू आहे. पण जसे मेसेज पडतायत तसे रिप्लाय येत आहेत, त्याच्यामुळे होईल तेवढं टाळा 22 तारखेपर्यंत. आता राहिला प्रश्न ही मेन्स करायची आहे आणि आपल्या विषयाबाबत जर बोलायचं झालं तर सायन्स आणि टेकची आपली एक बॅच 1000 रुपयाची ऑफर आपण कंटिन्यूस ठेवलेली आहे, तर ती 400 रुपयाला बॅच भेटते. तर कुपन कोड काय वापरायचा आहे? NEW26 हा कुपन कोड वापरायचा आहे आणि ती 400 रुपयाला बॅच घ्यायची आहे. तो कुपन कोड कुठे टाकायला येतो? बाय नाऊ ऑप्शनला 1000 रुपये दाखवत असताना त्याच्यावरती क्लिक करायचं, पुढच्या स्टेपला जाऊन अप्लाय कुपन कोड येतं, त्याच्यामध्ये हा कुपन कोड टाकायचा, अप्लाय करायचा, अप्लाय सक्सेसफुली होतं आणि तुम्हाला 400 रुपये पेड करून बॅच घेता येते. राहिला प्रश्न दुसरा की सर इथून पेमेंट करताना डायरेक्ट बाहेर पडतं, तर तुम्ही लॉग आउट करा आणि परत लॉग इन करा, पेमेंट होऊन जाईल. काहीही ऍपचा इश्यू आला तर अनइन्स्टॉल करा, इन्स्टॉल करा, 100% तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. ही एक बॅच आहे. दुसरी एक आहे पूर्व प्लस मुख्य प्लस PYQ. तर ही बॅच आहे 2000 रुपयाची, ही पडते तुम्हाला 800 रुपयाला. हेच कुपन कोड वापरून ही बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे, याची व्हॅलिडिटी 6 महिने. बाकी मग तुम्हाला सगळ्यात भारी बॅच 49 ला RTI आणि RTS 3 प्रश्न 6 मार्क 100% पैकीच्या पैकी मागच्या वेळेस पण पडलेत, ह्या वर्षी पण पडणार येतं. फक्त टेक्नॉलॉजी काही मुलं घेता येतं, नंतर म्हणतायत सर फक्त सायन्सची द्या, मग तुम्हाला परत ती भेटत नाही. त्यामुळे घेतानाच सायन्स आणि टेक एकत्रित घ्या, 100% फायदा होईल. 5 डिसेंबर खूप दूर आहे, 12 जुलै सुद्धा खूप दूर आहे. 22 तारखेला एकदा टेलिग्राम चालू झालं की मी तुम्हाला सगळे अपडेट देत राहील आणि 12 जुलैपर्यंत तुम्ही काय म्हणताल ते तुमचं करून घेईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या गोष्टींमध्ये 22 जून नंतर आपण समजा 23 पासून पकडू, 23 पासून 12 जुलै पर्यंत मी तुम्हाला सायन्सला आणि टेकला आणि RTI RTS ला म्हणजे जवळपास हे 40 मार्क, हे 6 मार्क आणि याच्यामध्ये अजून भर काढून पर्यावरणाचा सुद्धा मॉड्यूल घेणार आहे. पर्यावरणाचं सुद्धा मॉड्यूल घेणार आहे एकदम परफेक्ट ट्रिक्स आणि सगळ्या गोष्टींनी. म्हणजे 46 आणि आपण तिकडे 4च पकडू, 50 प्लस जवळपास 1-2 मार्क, 50 प्लस मार्कांची तयारी मी करून घेईल आणि एवढा विश्वास देतो तुम्हाला तिथं 40 प्लस मार्क पडणार म्हणजे पडणार. आणि हे म्हणण्यामागं कारण आहे 17 तारखेचा जो पेपर झाला कंबाईन गट ब चा, त्या मुलांना जाऊन विचारा, 46 पैकी त्यावेळेस आपण पर्यावरण घेतलं नव्हतं, 46 पैकी त्यांना 42च्या प्लस मार्क पडलेले आहेत.
मुलांना खरं वाटलं नाही म्हणून त्यांनी कार्बन कॉपी पाठवली आणि आता सिलेक्शन मध्ये तर आपली सगळी मुलं आहेत. 135 40 50 मार्क आलेले त्यांनी आपल्याला सांगितलंय. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हाला 23 जून पासून मी 12 जुलै पर्यंत सोबत काही ना काही देत राहणार आहे. हे कसं देतो काय देतो सगळ्या मुलांना माहिती झालेलं आहे. 12 जुलैच्या आदल्या रात्रीला 11 जुलैला सुद्धा छोटासा शॉर्ट व्हिडिओ येतो आणि तो तुम्हाला 12 जुलैला 1 मार्क देऊन जातो. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना ऍप मध्ये माहिती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्हाला आपलं ऍप माहिती आहे सगळ्यांना, सायन्स बाय प्रमोद सर हे प्ले स्टोअरला ऍप आहे किंवा नसेल तर 9623171818 ला लिंक मागा. iOS साठी लागत असेल तर लिंक मागा आणि हा कुठलीही बॅच घ्या, कशीही बॅच घ्या, प्रॉपर व्हिडिओ करा, नोट्स आहेत त्याच्यामध्ये. फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टेलिग्राम बंद झालं म्हणून अभ्यास बंद करणं किंवा टेलिग्राम बंद झालं आता काय करू आणि हे करण्यापेक्षा हे गणित लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची परत एकदा गोष्ट की ह्या मेन्सला तुम्ही बसलाय नाही बसलाय यापेक्षा महत्वाचं 550च मुलं इथं सिलेक्ट होणार येतं, राहिलेले 8,500 प्रो होणार येतं आणि ते प्रो मॉडेल परत तुमच्या समोर कधी येणार येतं पुढच्या मेन्सला. आणि त्या प्रो मॉडेल सोबत तुम्हाला जर बरोबरी करायची असेल तर तुम्हाला आत्ताची मेन्स करावी लागेल, कारण त्याच्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. आत्ता जर टाइमपास केला तर परत पुढच्या प्रीला हीच बळबळ चालू आहे, सर एवढा स्कोर आहे होईल का नाही, ही कॅटेगरी आहे सर होईल का नाही, तिथपर्यंत पोहोचलोय सर होईल का नाही. हे प्रश्न टाळायचे असतील तर आता मेन्सची तयारी करा, एवढी प्रॉपर करा की मी मेन्सला आहे. आणि तसंही आत्तापासून जर तुम्ही डिसेंबर पर्यंत मेन्स करताय तर तुमच्या इतका प्रो कदाचित हा मुलगा सुद्धा होणार नाही जो आता मेन्सला आहे, कारण तो त्या संभ्रमात राहील की माझं मेन्सला झालेलं आहे, त्याचा थोडासा तो एक ओरा चढलेला असेल आणि तुम्ही एवढं रडत रडत करणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे की माझं झालं नाही. आणि ती जी आग लागलेली आहे त्या आगीतून जो अभ्यास होतो ना तो परफेक्ट असतो आणि तिथं तुम्हाला कुणाशीच बोलायचं नाही, सांगायचं नाही, स्कोर विचारला सांगायचं नाही, आई म्हणायचं मी मेन्सला, नाही म्हणायचं मी मेन्सला, काहीच कसला स्वतःवरती परिणाम न करून देता दिवाळीपर्यंत हे तुम्हाला ताणून धरायचंय. त्यावेळेस निकाल लागल नाही लागल, मध्ये जरी निकाल लागला नाव आहे नाही काहीच गरज नाही. मेन्सचा अभ्यास त्या लेवलचा करायचा आहे प्रोचा की जशी पुढची प्री होईल त्याच्यानंतर तुम्ही ती मेन्स डायरेक्ट रिव्हिजन म्हणून घेतली पाहिजे. चला आजच्या छोट्याशा लेक्चरमध्ये आपण येथेच थांबणार इथं. कुठलीही बॅच घेताना काही अडचण आली तर ऍप बंद करून परत लॉग आउट करून लॉग इन करा किंवा अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा. काही अडचण मेजर असेल तरच मेसेज करा आणि मेसेजला तुम्हाला रिप्लाय 100% येईल. आणि एकदमच मेजर इश्यू असेल तर कॉल करा. कॉल सुद्धा आपण होता होईल तेवढे उचलतोय, परंतु कॉल टाळा 22 तारखेपर्यंत, कारण खूप जास्त कॉल आणि मेसेज येत आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना ही माझी मनापासून विनंती आहे की थोडंसं तुम्हाला असं वाटेल की सर उचलत नाहीत का किंवा मुलं कुणी रिप्लाय करत नाहीत का, तर सगळं पॅक आहे, एवढं शेड्यूल पॅक आहे की 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे, परंतु तेवढं शक्य होत नाही. हे तुम्ही समजून घ्या आणि सहकार्य करा. चला आजच्या लेक्चरमध्ये छोट्याशा आपण थांबूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कनेक्टिव्हिटी आपली गरजेची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवलाय. आता तुमचं कर्तव्य आहे की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे, कारण जास्तीत जास्त युट्यूबला मुलांना नोटिफिकेशन जात नाही आणि त्यामुळे तो व्हिडिओ पाहायचा राहून जातो. त्याच प्रेशरमध्ये ते असतील तर तुम्ही तेवढं सहकार्य करा. तुम्हाला माहिती आहे मी माझ्याकडून पेपरला जाईपर्यंत तुम्हाला काही ना काही देत होतो, मी पण माझं कर्तव्य पार पाडतोय आणि हे तुम्ही लक्षात घेतलंय. तुम्ही स्वतः प्रतिक्रियांद्वारे ते मला सांगताय की सर आतापर्यंत आम्ही सायन्स करत नव्हतो किंवा ऑप्शनल होतं माहित नाही, पण आता ह्यावेळेस पासून एवढं जास्त करतोय की आता म्हणजे आम्हाला सायन्स इतिहास भूगोल सारखं मराठी सारखं सोपं वाटायला लागलंय. त्याच्यासाठी सुद्धा खूप सारे धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच.